आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. माझ्या संग खोटारडेपणा केला आहेस. तू माझ्या संग लगीन केलंस ना, ते माझ्यावर प्रेम आहे म्हणून नाही, तर तुझ्या बहिणीला आदर मिळावा म्हणून. याचा अर्थ एकच होतो, तू फसवलंयस मला अक्षरा. माझ्या भाबड्या प्रेमाला फसवलं आहेस. माझ्या प्रेमाचा फायदा घेतलायस बघ तू. हो असं काही नाहीये. माझं एकदा ऐकून घ्या ना मला. तू काय बी बोलू नकस. आता तुझ्या कुठल्याच गोष्टीवर माझा विश्वास आलेला नाही, आणि अशी फसवणूक करणारी लोक मला कधीच आवडली नाही बघ. आणि तू माझ्या संग असं वागशीला असं मला कधीच वाटलं नव्हतं. माझं एकदा प्लीज एक. आता तू माझं ऐकायचंस. हे आपण लगीन म्हणून जे काय केलंय ना, ते फक्त लोकांना दाखवण्यासाठी. या खोलीमध्ये आपण एकमेकांसाठी अनोळखीच असणार. असं का बोलताय? काय करताय तुम्ही? माझं ऐकून तरी घ्या ना एकदा प्लीज. मला मान्य माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतोय, पण अहो ऐका ना. बस, आता मला काय बी ऐकायचं नाही. माझं तुमच्यावर खरंच खूप प्रेम आहे. उगा तिथं नुसतं बसून नाटकं करायची काय बी गरज नाही. झोप, आणि मला बी शांतपणे झोपू दे. चला, बॉम्ब फुटला एकदाचा. अक्षरा, आता या घरात एकटी पडली आहेस तू. आता बघच तुला कसं धुनं पिळल्यासारखं पिळून काढते. तू माझ्या संग लगीन केलंस ना, ते माझ्यावर प्रेम आहे म्हणून नाही, तर तुझ्या बहिणीला आदर मिळावा म्हणून. तू फसवलंयस मला अक्षरा. माझ्या भाबड्या प्रेमाला फसवलं आहेस. माझ्या प्रेमाचा फायदा घेतलायस बघ तू. नातं फक्त जगाला दाखवण्यापुरतं, त्याला नातं कसं म्हणावं मग? मनच जर एकमेकांशी जुळलं नाही तर माहित होतं एकमेकांना की आपण कसे आहोत, काय आहोत एकमेकांसाठी, तरीही विश्वास बसू नये. काही ऐकून घेण्याची मानसिकताच नाही ठेवली तर कसं सांगू मी तुम्हाला सगळं? कशी झाली फर्स्ट नाईट? शरू, काही काय प्रश्न विचारतेस ग? का का नको विचारू? जिजूंनी झोपू दिलं नाहीये का? एक चावट आई, बापरे, तुझे डोळे सांगतायत ग, तू झोपली नाहीयेस रात्रभर. शरू, मार खाशील आता. काय ग शर्वरी, का छळतीये सुगतीला? बघ कशी कावरी बावरी झाली ती.
आणि एक लक्षात ठेव, जशी ती मोठी बहीण आहे ना व तशी मोठी जाऊ बी आहे तुझी, तेव्हा जावेचा आदर करत जा. अशी कशी ती मोठी जाऊ? या घरात मी आधी आली आहे, म्हणजे तो मान माझा आहे, मोठ्या जावेचा. त्यामुळे मी जे काही प्रश्न विचारेन त्याची उत्तरं मला द्यायची धाकट्या जावेने. अगं असा हट्ट करू नकोस. अगं नवरा बायकोच्या काही खाजगी गोष्टी असतात, त्या असं सांगायच्या नसतात कुणाला. मग तू स्वतःला मोठी जाऊ म्हण किंवा धाकटी बहीण म्हण. आत्या काय पलटताय हो? काल तर तुम्ही सगळ्यांच्या पुढे होता, पापड वगैरे सगळी जय्यत तयारी करायला, आणि आता मला म्हणताय चेष्टा करू नको. अगं कालची चेष्टा कालच्या पुरती, आज नाही बोलायचं त्याच्याबद्दल. आत्या, आईंसाठी कारल्याचं ज्यूस बनवलंय, त्यांना नेऊन देते. ए ते राहू दे, ते राहू दे. आधी सुंदरकडे जा चहा घेऊन. अगं सुंदरला चहा नेऊन दे की. नवी नवरी हायस, नवऱ्याच्या आवडी निवडी जप आता. आणि ते कारल्याचं ज्यूस आहे ना, ते मी देते वहिनीला. तू जा सुंदरला दे जा. अहो आत्या पण. अगं जा म्हणलं ना वा. जाते. जा हा. साखर टाकली आहे ना भरपूर. आलेच. सावकाश होऊ दे. मी जाऊन येते. अक्षरा अश्विनला म्हणत होती की तो शरूसाठी योग्य नाही, तो तिला फसवतोय. हे आपण लगीन म्हणून जे काय केलंय ना, ते फक्त लोकांना दाखवण्यासाठी. या खोलीमध्ये आपण एकमेकांसाठी अनोळखीच असणार. अक्षरानं शर्वरी पायी माझ्याशी लगीन केलं, म्हणजे माझ्या प्रेमाला काहीच किंमत नाही. असं का वागलीस अक्षरा? का खेळ केलास माझ्या आयुष्याशी? हॅलो डार्लिंग, गुड मॉर्निंग. काय मग, कशी झाली फर्स्ट नाईट? मजा केलीस ना? हा ग्रेट. फायनली तुझ्या मनासारखं झालं तर. जिच्यावर मनापासून प्रेम केलंस, जिच्यासोबत सुखी संसाराचे स्वप्न पाहिलीस, तिच्यासोबत लग्न झालं तर अखेर तुझं स्वप्न पूर्ण झालं. अरे तुझा सुखी संसार सुरूही झाला. ब्रो, यू आर सो लकी. हा अरे लकी म्हणजे काय, एकदम टकाटक भावा. लय भारी वाटतंय बघ. तुला सांगू काय, या जगात सध्या समद्यात भाग्यवान मीच आहे बघ. समद माझ्या मनासारखं झालं. अक्षरा माझ्या आयुष्यात येणं म्हणजे मला स्वर्ग मिळाल्यासारखं झालंय बघ. ही बघ आलीच आमची बायको. ये 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 बस की. अगं बस. अगं अक्षरा, या अश्विन काय म्हणतोय बघ. आयो छान लाय सोय. या अश्विन काय म्हणतोय बघ, मी आलंय भाग्यवान आहे म्हण, मला माझं प्रेम मिळालं. मग मी आधी त्याला सांगितलं की माझी मागच्या जन्माची पुण्याई आहे, म्हणून तू मला मिळालीस बघ. आहे का नाही? जगासमोर आपलं नातं फक्त दाखवायला आहे, आणि हो तसंच सुरू आहे. काय सकाळ एकदम फ्रेश का जीजू? हा, ताईच्या हातचा चहा पिऊन एकदम तरतरीत. अगं अजून घेतला नाही आहे, ते बघ आता घेतोय. अहो काय करताय? असा एकट्याने चहा प्यायचा नसतो.
लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नवरा बायकोने एका बशीतून चहा प्यायचा असतो. ए शर्वरी, तुझं काय बी असते हा, असलं काय बी नसते. ओ अश्विन, सांग जिजूंना असं असतं ना. अरे ब्रो हो, शरू जे म्हणते ना ते अगदी बरोबर आहे. हो काय लाजताय काय? तुमची लग्नाची बायको आहे ती. प्या बिंदास. तू बी काय ऐकणार नाहीस ना. ठीक आहे, तू म्हणशील तसं. हा अरे त्या इकडे भाजलं का? ठीक आहात ना तुम्ही? भाजलाय ना? अगं अगं काय नाही, एवढं काय नाही, किरकोळ आहे. मी आलोच. आलोच. ब्रो सांभाळ. हा अगं नुसतं बघत का बसलीये? जा त्यांना मदत कर. मला विचारत जा जरा, मला एक्सपिरियन्स आहे तुझ्यापेक्षा जास्त. जा. जाऊ की नको यांना मदत करायला? ते पुन्हा काही बोलले तर? अहो मी करते, सोडा. अगं तू त्यांना मदत कर ना. काय लाजत का उभी आहे? बाप रे, अवघड आहे तुमचं. किती लाजताय दोघही? अगे शर्वरी, लाज बिजत काय नाही, आपलं लय डेअरिंग आहे बघ. मी पण तेच म्हणतीये. आता तुमचं लग्न झालेलं आहे, त्यामुळे तुम्हाला लोकांची भीती वाटायची वगैरे काही गरज नाहीये. काय का मी इथे थांबलीये म्हणून ऑकवर्ड वाटतंय तुम्हाला? शरू, ओ ओके ओके, मी एक काम करते, मी इकडे चेहरा करून उभी राहते. तुम्ही करा तुम्हाला काय करायचंय ते, मी अजिबात बघणार नाही. शर्वरी, हे असलं काय बी नाही बघ, आणि उगाच त्रास देऊ नको. हे बघ, मी अक्षराचा हात पकडला. हे बघ. हे बघ. नाही, मला नाही बघायचं. आवरा आता लवकर, नाहीतर मी वळे ना. जीजू, मी मागे वळून बघेन. हा, बघितलंस तर काय हरकत नाही आहे. तुम्ही दोघांनी ना प्लीज माझ्याकडनं टिप्स घ्या जरा, कसं राहायचं ते. हा, नाहीतर ना संसार अर्धा होईल आणि तरीही तुम्ही लाजतच बसाल. शरू, शरू, आले. एकदा निर्णय झालाय तो झालाय. हे आता असंच असणार. जगासमोर नवरा बायकोचं नाटक असेल. आणि अक्षरा, एक येळ ह्या शर्टावरचा डाग निघल, पर मनावरच्या डागाचं काय?
अक्षरा, ये अक्षरा. आई, अगं, आमची इच्छा आहे की आज आमच्या सुनबाईंनी समध्यांसाठी काहीतरी खास बेत करावा. करशील ना? एवढंच ना? सांगा काय करू? काय बी बनव, पण असं काहीतरी कर की समध्यांना कळलं पाहिजे आमची सुनबाई किती छान सुगरण आहे ते. वय तर अगं कुठे जाऊ बाई, घरातल्या कार्यक्रमात ना आत्ता कुठे जरा निवांत झाली. नाहीतर काय, नाही कंटाळ्यात बसल्या कार्यक्रमांचा, एकामागोमाग एक चालूच असते. बैल जुंपलं नांगराला आणि पीक लावलं डोंगराला, अशी गत झाली बघ. नाहीतर काय, वय ग, म्हणूनच तर जरा फेरफटका मारायला बाहेर आली. लय कंटाळा आलता. होय ना. मी करते तुला फोन. ठेव. अहो असं काय करताय तुम्ही? जरा तरी कड काढा की. हा, तुमचे पैसे घेऊन बुडवून मी काय पळून जाणार आहे का? लय या दिलाय तुम्हाला. आता मालकाने पैसे वसूलच करून आणायला सांगितलंय मला. अहो तुम्ही जरा हळू बोला की. मी काय अजून मागतोय का तुम्हाला? वेळच मागतोय ना. शब्द आहे माझा, पैसे मिळणार म्हणजे मिळणार. लय वायदे झालेत तुमचे, लय वायदे चुकवलेत तुम्ही. पण या वेळचा वायदा नाही चुकणार. तुम्ही कोण आणि आमच्यामध्ये बोलायला तुमचा संबंध काय? अहो बायको आहे ती माझी. बरं बरं, पण तुमच्या शब्दावर विश्वास कसा ठेवायचा? एक तर आधीच मालक भडकल्यात. यावेळी तुमची समधी उधारी भागवणार. आम्ही अशा ठिकाणी पैसे गुंतवल्यात, त्याचा चांगला रिटर्न नक्कीच मिळणार. तुमचं समजा पैसे फेडतो बघा. बरं बरं, तुम्ही स्वतः ह्यात पडलाय म्हणून जास्तीत जास्त 8 दिवसांची मुदत देतोय. 8 दिवसात पैसे न आले तर गाठ माझ्याशी हाय. नाही दादा, तुम्हाला मिळणार पैसे. या तुम्ही. अगं उर्वशे, तुझं डोकं आहे का खोक आहे का? हा, अगं काय बोललीस तू? कुठून आणणार आहेस पैसे? मागून मागून काय मागितलंस? 8 दिवसाची मुदत. महिनाभर तरी मागायचा ना. रक्कम किती मोठी आहे ठाव आहे ना? अहो जरा शांत घ्या. मी हाय ना समजा मॅनेज करायला. लवकरच आपल्याकडे पैसे येणार, विश्वास आहे माझा. वहिनी, आज समजा विशेष दिसते. मग आज सुंदरची खरी मजा आहे. म्या अक्षराला म्हणलं का काहीतरी खास बेत कर, तर तिनं काय बनवलं? सुंदरच्या आवडीचा शिरा. बायको असावी तर अशी. चांगलंय. प्रत्येक गोष्टीत आधी नवऱ्याचा विचार करते. पण आई, आत्या, हा सगळा स्वयंपाक आज मी केला हे आत्ता सुंदरनं नका ना सांगू. का ग? नाही म्हणजे त्यांनी चव घेऊन ओळखलं तर मला जास्त आवडेल. हा, म्हणजे तुला त्याला काय ते द्यायचंय काय? सरप्राईज? हा हा, तेच तेच ताई. काय ग अक्षरा, खरं आहे ना? व हो, म्हणजे त्यांनी चव घेऊन ओळखलं तर जास्त गंमत येईल ना. तू काय बी काळजी करू नको. तुझं गुपित आम्ही समदे एकदम सुरक्षित ठेवू. ताई अजिबात सांगायचं ना. अजिबात नाही. ताई बसू का? बस. काय खमंग सुवास सुटलाय. नुसती वासनेच भूक लागलीये बघा.
काय सुनबाईंनी आल्याला किचनचा ताबा घेतला वाटतं. असंच करून एक एक समजायचा ताबा घे. हा नाही म्हणजे आज सुनबाईंनी स्वयंपाक केलेला दिसतोय ना म्हणून म्हणलं. हेच उर्वशी आत्ता जे बोललीस ना तेच सुंदर समोर बोलायचं नाही. ध्यानात असू दे. छे छे मी कशाला बोलू.